बघितलं ताई कसं बोलतात. हल्ली काहीही बोललं ना तरी चिडतात फक्त. हो पण ते चिडतील एवढ्या टोकाला आपणच नाही जायचं ना. अगं पण साधं बोललं तरी चिडतात ना ते. अरे त्यांची घुसमट होत असेल ना. मग मी काय करू ताईला? सध्या तरी त्यांच्या कलाने घ्यायचं. त्यांच्या मनाविरुद्ध वागायचं नाही, भांडण होणार नाहीत याची काळजी घ्यायची. अगं बाई चाललीस की काय? हो मला जरा उशीरच झालाय. बोललीस का यांच्याशी? हो काय म्हणाले? नाही येणार आहेत ते. अगं पण तू आग्रह केलास का त्यांना? हो जानू आग्रह म्हणजे बॅग उचलून घेऊन जायचीस तू. आई बाबा लहान मुल आहेत का? लहान मूल तरी परवडलं. या असल्या तरेवाईक माणसाशी कसा संसार केलाय ना माझं मला माहितीये. पण काय करणार, नशिबात आहे, दुसरं काय, भोगायचं. चल. बोलत नाहीत का रे बाबा आईशी अजून? नाही बोलत. त्यांना बोलायचंच नसतं. तुला माहितीये मी काय करतो? मी ऑफिस मधनं बाबांना फोन करून सांगतो की आईचा फोन लागत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. मला जायला उशीर होणार आहे, मला खूप भूक लागली आहे, ऍसिडिटीचा त्रास होतोय, तर तुम्ही आईला माझा निरोप द्याल का की तू स्वयंपाक करून ठेव. मुद्दाम करतो सगळं. त्या निमित्ताने का होईना दोन शब्द बोलतील तरी त्या आईशी. आणि मग काय, नाईलाजाने बाबांना बोलावं लागतं. मी असलो की काय सगळं माझ्या थ्रूच बोलणं होतं. तुला काय झालं? नाही काही नाही. अगं मग हसतेस का? तुझ्याशी बोलून मला माझ्या कोड्याचं उत्तर सापडलं. म्हणजे काही वेळा आपलं असणं हे दोन माणसांच्या संवादामधला अडसर होऊ शकतं. हो पण तुझं कोडं कसलं? मी तुला नंतर सांगते. आत्ता मला आधी आई आजींशी बोलायचंय. अरे हे काय, आलात तुम्ही? दिसतोय ना तुला? लगेच वाकड्यात कशाला शिरता हो? दिसतोय तरी विचारतेस आलात ना म्हणून. हे कशाला करत बसलाय तुम्ही? द्या इकडे, मी करते. मी करतो माझं माझं. अहो माझं तुझं काय करायला लागलात तुम्ही? द्या इकडे, मी करते. असू दे, मी करतोय. अहो काय झालंय तुम्हाला? बेबी वन्सनची भांडण झाल्यापासून असे विक्षिप्तासारखे वागताय माझ्याशी. तुम्ही त्यांचा राग माझ्यावर का काढता? मी तिचा राग काढत नाहीये तुझ्यावर. मी अहो तू जान्हवीशी किती कृतज्ञपणे वागलीस याची तुला कल्पना नाहीये शरा. आणि ती श्री बरोबर वागली ते काय वागली ती? काय वागली? मी आत्ता बेबीचा राग तुझ्यावर काढला तर तुला अन्याय वाटला. मग तुम्ही पिंट्याचा राग जान्हवीवर काढताय, तो अन्याय नाही. आणि मुळात श्रीनी त्या सगळ्यांना माफ केलंय. मुळात श्रीनी जान्हवीला स्वीकारलंय, तर तुम्हाला तिला स्वीकारायचं नाही म्हणून तुम्ही श्रीला नाकारताय. नाही हो, मला मान्य आहे, मला पटतंय तुमचं. पण काय हा पण कशाला मध्ये? पण मग बेबी वन्सनना काय वाटेल? शरा, जान्हवी श्रीशी चुकीचा वागली तर तुला राग आला, बरोबर? हो बरोबर. मग बेबी श्रीशी चुकीचा वागते त्याचा राग येत नाही तुला? हा, बेबी श्री बरोबर जे काही वागली, त्याला जे काही बोललीये ते सगळं पटलं तुला? काय म्हणजे पटलं होतं? थोडं थोडं जान्हवी श्रीचं भविष्य आहे शरा, आणि तुम्ही काहीही केलं तरी ते दोघं एकत्रच असणार हे उघड सत्य आहे. श्री जान्हवीची साथ सोडणार नाही, आज नाही, कधीच नाही. हे इतकं खात्रीपूर्वक कसं सांगू शकता तुम्ही? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आहे. मग झालं तर श्री आणि जान्हवी एकत्र आहेत, ते आता तुटणार नाहीत. श्री जान्हवीला कधीही अंतर देणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं? मला वाटत नाही, हेच खरं आहे. बापरे. आणि तरीही तू अशीच वागणार आहेस. मी गोंधळ उडवलात माझा.
ओ मला सांगा ना, मी काय करू? ते तुझं तू ठरव. हे बरं आहे तुमचं. श्रीशी भांडलीस ते माझ्या सांगण्यावरून? मी श्री बरोबर भांडले नाही. श्री बरोबर बेबी वंश भांडल्या. मला त्यांचं पटत नव्हतं, पण तरी बघ, स्वतःहून कबूल केलंस ना की बेबीचं तुला पटलं नव्हतं ते? नाही, माझ्याशी बोलताना चुकून कबूल केलंस. एकदा कधीतरी स्वतःहून स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करशीलच. पिंट्याने सांगितली मला ही आयडिया. खरंय त्याच. नेहमीचा दरवाजा बंद झाला ना की माणसं वेगळी वाट शोधतात. आय्याची, आपण पण असंच काहीतरी करूया. पण असं करून एकट्या नर्मदाचा प्रश्न सुटेल, बाकीच्यांचं काय? सगळ्यांच्याच बाबतीत असं काहीतरी शोधून काढूया ना आपण. नर्मदा, तू तयार आहेस का? हो, पण श्रीला कळलं तर? कसं कळेल ग? आई, म्हणजे तो आणखी चिडायला नको. आई, तुम्ही आता मनातली सगळी भीती काढून टाका. तुम्हाला श्रीशी बोलायचंय ना? मग बघा, आता तो स्वतःहून बोलेल तुमच्याशी. तसं झालं तर चांगलंच होईल. पण आता पण काय? आई, पण तुम्हीच म्हणालात ना बाकीच्यांचं. हे बघ, आता तुझी मानसिक तयारी झालेली आहे. आधी तुझं बघू, बाकीच्यांचं नंतर बघता येईल. आणि न जाणो तुझ्याशी बोलायला लागला तरी बाकीच्यांचं काम सोपं होईल ना. आई, तुम्ही आता कसलीच काळजी करू नका, सगळं नीट होईल. बरं आय्याजी, मी निघू का आता? हो अगं हो, कांताला सांगायचंय. अय्या हो, विसरलेच मी. मी सांगते. बरं, मी येते. हो हो. आई पण भाऊजींना म्हणावं अति करू नका. ते मात्र अवघड आहे. अगं नर्वस कशाला होतीयस? तुझ्या सख्ख्या मुलाशी बोलणार आहेस तू. पण आई, मध्ये एवढं मोठं रामायण घडलं ना. हे बघ, हे असंच चालायचंच. सगळीकडे असंच होतं. घरोघरी मातीच्या चुली. हा कांता, नाही रे, तुला नव्हतं ते. कांता कांता, माझं ऐक ऐक. हा, हे बघ, आता असं ठरलेलं आहे. काय का आज उशीर झाला? अरे हो, बाबांकडे गेले होते. कसं आहेत बाबा? बरे आहेत आता. पाय बरं आहे? बरं आहे. बरं, त्यांच्या ते आहेच का अजून डोक्यात? त्यांना ना जरा केअरफुली हँडल करावं लागणार आहे. म्हणजे खरं तर आपल्या जवळच्या माणसांना हँडल करण्याची वेळ कधीच येऊ नये कोणावर. म्हणजे साध्या साध्या गोष्टी जर समजून घेत नसतील तर कधी कधी गोष्टी मॅनिप्युलेट कराव्या लागतात. पण ठीक आहे, यू डोंट वरी, आपण करू काहीतरी. काय ग? काय नाही. काही नाही कसं? तू दचकलीस का? मग काय झालं? सहजच. तू काय करतोयस? मी ना काही इंटरेस्टिंग गोष्टी वाचतोय. म्हणजे काय केल्यानंतर काय होतं किंवा कुठल्या महिन्यात बाळाचा कुठला अवयव वाढतो, असं सगळं इंटरेस्टिंग वाचतोय मी. धमाल आहे. जानवी, बरं नाही वाटत आहे? टेन्शन घेतलंयस का तू बाबांचं? नाही. मग
अरे जरा सुस्ती आलीये. डॉक्टरांना बोलू? सुस्ती आलीये तर डॉक्टर काय करणार? आणि तसंही ते म्हणालेच होते की असं होऊ शकतं. हो का? मग अशा वेळी काय करायचं असतं? काही नाही, थोडा आराम केला, खाल्लं की बरं वाटतं. अगं मग झोप ना, पड थोडा वेळ. ऍक्च्युली मला भूक लागली आहे खूप. अगं मग जेवून घे आणि मग झोप. पण जेवणाला वेळ आहे ना अजून. मग पण मग तोवर झोप ना, तोवर झोप. जेवण रेडी झालं की मी सांगतो तुला. श्री, हा? पण मला ना गरम गरम वरण भात खावासा वाटतोय. आत्ताच? हो अगं पण मग रात्रीचा स्वयंपाक होईलच की. हो, पण त्याला उशीर होईल ना. पण मग ऑर्डर करूया. नाही नको, मग त्यापेक्षा मीच जाऊन करते थोड्या वेळ. नको, काही गरज नाही. तू पड इथे, मी मॅनेज करतो. पण तू काय मॅनेज करणार? मी बघतो, मी करतो काहीतरी. हा, तू पड. मी आलोच. आलो. हॅलो आय्याजी, निघालाय तो. तू काय अशी मध्ये झालीस? एकदम घाबरलो ना मी. घाबरायचंय काय त्यात? काय चाललंय तुमचं? मी ते हे करतोय बघ. हे म्हणजे काय? तू मध्ये मध्ये बडबड करत उभी राहू नकोस. बरं. हा डबा आहे ना, हा डबा आणि आता हा भरतोय मी हा डबा. हे दोन्ही डबे घेऊन तू आपल्या रूम मध्ये चालती हो. अहो काय करताय पण तुम्ही? तू गप्प बस. अहो हे सकाळचं सगळं उरलेलं कशाला डब्यात भरताय? अहो किती उरलंय, काय उरलंय ते बघून ना मग वहिनी संध्याकाळचा सगळा स्वयंपाकाचा अंदाज ठरवतात. अहो हे सगळं डब्यात भरून घेऊन गेला तर वहिनीला कळणार कसं? आणि मुळात हे सगळं असं गोळा करून रूम मध्ये का घेऊन जायला सांगताय? अहो काय चाललंय काय तुमचं? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? नाही माहित. तेच सांगतोय. तू ना मध्ये मध्ये बोलतेस खूप. अहो काय प्रॉब्लेम आहे? हे बघ बोललीस. अहो प्रॉब्लेम काय हे आहे? बघ, पुन्हा बोललीस. माझा नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माझा काही प्रॉब्लेम नाही. मग काय आरंभलंय हे सगळं? हे सगळं घेऊन तू रूम मध्ये जा. आणि वहिनीला कळलं तर? त्याच्यासाठी करतोय सगळं. म्हणजे तू आता जा, नाही तर माझं डोकं फिरेल शरा. याच्यात नवीन काय आहे? काय होतंय काय होतंय काय होतंय? तुमचं डोकं दुखतंय? तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतोय का? हो, अरे बापरे, मी काय करू मम्मी? तू जा आता. हा ठीक आहे मी जाते. डबे घेऊन जा दोन्ही. अहो पण ऐका ना. बरं, जाते ना मी. काका, तू काय करतोयस तू इथे? तू काय करतोयस इथे? इथे काय करतोयस तू? काय करतोयस तू इथे? मला वरण भात आहे का? नाहीये काही नाहीये. अरे वरण काही भात- शिल्लकच नाहीये. काहीच शिल्लक नाहीये. सगळं संपवलं शराने. आणि त्याच्यानंतर पुन्हा भूक लागली तिला, त्यामुळे उरलं सुरलं अन्नही मी आता घेऊन चाललोय आमच्या रूम असं मध्ये. कसं होईल? पण आपल्याकडे उरतं ना. नाही आज काय नाही उरलं. आज काय अरे, नाही. पण- अरे तिला भस्म्या झालाय भस्म्या. अरे पण मला काही नाही, आज काही अरे पण नाही. वरण भात हवा. आज काही नाहीच आहे. मला नाही मी जान्हवी करून देऊ शकत नाही आता. अरे पण- हे बघ, एक तर शराला खूप भूक लागली. तिला वेळच्या वेळेला अन्न मिळालं नाही ना तर ती गाद्या उशा खाते, तुला माहित नाहीये. छोटी आहे? हो, आणि त्यात आता माझी मेडिटेशनची वेळ झालेली आहे. बरं. त्यामुळे तिला एकदा तृप्तीची ढेकर आली की मी शांतपणे मेडिटेशनला बसू शकतो. नाहीतर ना ती माझेही लचके तोडते, तुला माहित नाही. ए काका, अरे नरभक्षक आहे तुझी छोटी आई. काका तू सुद्धा समोर जाऊ नकोस तिच्या. असेल लय. नाही, अरे पण हे वरण भात. आता हा वरण भात कसा करायचा? कांता, तुला ना ताळतंत्र नाहीये. नाही, तू ठेव फोन, ठेव.
जा नर्मदा. कांतानी सगळं किचन रिकामं केलंय. श्री तिथंच आहे. तो सांगेल तुला वरण भात करायला. तू मात्र मनात काहीही न ठेवता बोल त्याच्याशी. हो पण तो सांगेल का मला? का नाही सांगणार? हे बघ, कांता काही करणार नाही. बाहेरून आणायला जान्हवीनं मनाई केली आणि त्याला कुठे येतोय? हो, त्याला आवडच नाहीये नाही का? आवड आहे की नाही हे मला माहित नाही, पण तुम्ही त्याला किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवून दिलं नाहीयेत कधी. नाही आई, त्याला आवडच नाहीये. 29 वर्षात एकदा फक्त किचन मध्ये गेला होता तो चहा बनवायला. आठवतंय? किती वाईट बनवला होता चहा त्यांनी. आठवते मला. म्हणजे आम्ही आपला कसा बसा बरा झाला म्हणून प्यायलो चहा तो. आईजी, काय रे श्री? ते मला मदत करशील थोडी? मी? हा. कसली? मला वरण भात करून दे ना. मी? म्हणजे जान्हवीला खावासं वाटतं आता. मी केला असता रे, पण जरा कणकण वाटते आज मला. ओ बरं चल. नाही 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 नाही, तू बस. तू आराम कर. तुझी तब्येत बरी नसेल तर काही हरकत नाही. तू बस इकडे. मी करतो काहीतरी. तू काय करशील? मी बघतो ना, काहीतरी करतो. अरे हा, नर्मदा आहे किचन मध्ये. ती लागेलच आता स्वयंपाकाला. तिला सांग, ती टाकेल वरण भात कुकर मध्ये. मी करतो. काय? वरण भात करतो. कसा करणार? मी बघतो ना. मी बघतो. अगं काहीतरी करेन मी. हा, येतो. तो कसा करतात? काय? वरण भात कसा करतात? हा, अरे असे डाळ आणि तांदूळ घ्यायचे, धुवायचे आणि कुकरला लावायचे. अच्छा, इतकंच असतं? डाळ आणि तांदूळ घ्यायचे, ते धुवायचं आणि कुकरला लावायचं. नाही, पण कुकरला लावायचं म्हणजे काय करायचं? कुकरमध्ये पाणी घ्यायचं, त्यात जाळी टाकायची आणि वरती भांडी लावायची. अच्छा, म्हणजे एक तांब्याभर पाणी घ्यायचं कुकरमध्ये. तांब्याभर नाही, थोडस, जाळी बुडेल एवढं. हा, अच्छा. म्हणजे कुकरमध्ये जाळी बुडेल एवढं पाणी घ्यायचं, त्यात ती जाळी टाकायची आणि मग वर भांडी ठेवायची, बरोबर? पण मुळात ती जाळी कशासाठी? म्हणजे जाळीचा काय उपयोग? आणि लिंबू टाकायला विसरू नकोस. कशात? आणि डाळीमध्ये थोडीशी हळद, थेंबभर तूप किंवा तेल आणि थोडस हिंग घाल. अरे बापरे, आईची तू ना आता हे जरा अवघड करतेस. हा, नाही रे, लक्षात राहील तुझ्या. अच्छा, सो डाळीत हळद घालायची चमचाभर? नाही, चिमूटभर. तू चिमूटभर हळद, आणखीन काय म्हणालीस? लिंबू? लिंबू नाही,
लिंबू कुकर मध्ये टाकायचं, अच्छा, डाळीत नाही. मग डाळीमध्ये तूप आणि तेल, बरोबर? तूप आणि तेल नाही, तूप किंवा तेल. हा तेच तेच तेच, तूप किंवा तेल. आणि आणखीन एक काहीतरी आयटम होता, काय होता? हिंग. हिंग. म्हणजे हा राहिलं ना लक्षात? हा, म्हणजे पहिल्यांदा डाळ आणि तांदूळ पाण्यात धुवून घ्यायचं, मग एक जाळ. डाळ आणि तांदूळ पहिल्यांदा ते घ्यायचे, धुवून घ्यायचं, कुकर घ्यायचा, कुकरमध्ये जाळी टाकायची आणि कुकरचं भांड कुठं ठेवतात?